जे नेते राजकारणात आहेत आणि जे निवडणूक लढवणार आहेत किंवा जे होतकरू आहेत त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मला संशोधनाची सांगायची आहे. द पॉवर ऑफ इंटेन्शन्स म्हणजे हेतूची शक्ती या विषयावर स्वामीजींनी फार विलक्षण अभ्यास मांडलेला आहे. आणि परदेशामध्ये सुद्धा डॉक्टर विल्यम टिलर या गृहस्थांनी काही लोकांना मेडिटेशन करायला लावून, साधना करायला लावून त्यांच्या विचारांचे ठसे वस्तूवर कसे टाकतात याचे डिव्हाइस आणि यंत्र तयार केलेली आहेत. ते विलक्षण वाटेल तुम्हाला. म्हणजे मला आश्चर्य कधी कधी असं वाटतं की 1991-90 साली स्वामीजींनी लिहिलेलं आणि आता 20 वर्षानंतर परदेशामध्ये ते प्रयोग सिद्ध होत आहेत. म्हणजे निव्वळ तत्वज्ञान हे किती अत्याधुनिक आणि किती अल्ट्रा मॉडर्न आहे हे लक्षात घ्या. म्हणजे स्वामीजींनी सांगितलं की तुमचा जो हेतू असतो, इंटेन्शन असतं, तुमचा मूळ हेतू म्हणजे वरवरचं बोलणं कृती नव्हे तर तुमचा मूळ हेतू जो असतो त्याचा धक्का वातावरणात साठतो आणि तो नष्ट होत नाही. एवढंच नव्हे तर तुमच्या विचारांचे परिणाम वस्तूवर, व्यक्तींवर, तुमच्या स्वतःच्या शरीरावर होतात. आणि आता हे डॉक्टर विल्यम टिलर यांनी निर्विवादपणे सिद्ध केलेलं आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने ह्या विषयाचा संबंध कसा येतो किंवा राजकीय नेत्यांच्या निमित्ताने संबंध कसा येतो, तर आपण असं बघा की कोणताही नेता जेव्हा राजकारणामध्ये जातो तेव्हा त्याला काहीतरी आश्वासनं द्यावी लागतात की मी गावामध्ये धरण बांधेन, शिक्षण संस्था आणेल किंवा मी अमुक अमुक विकास करेन. कोणत्या ना कोणत्या प्रकारचं आश्वासन दिल्याशिवाय नेत्यालाच नव्हे तर पक्षाला सुद्धा एक जाहीरनामा प्रकाशित करावा लागतो. त्यांना काहीतरी आश्वासनं लोकांना द्यावी लागतात. बऱ्याचदा असं होतं की लोकांचा त्या आश्वासनावर विश्वास बसतो आणि मग आश्वासनं पूर्ण झाली नाहीत की लोकांना असं वाटतं की यांनी आपल्याला फसवलेलं आहे, म्हणजे हेतू वाईट होता. तर हेतूची ही जी लढाई आहे ही फार सूक्ष्म लढाई आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्वामीजींनी एका अंकामध्ये एक किस्सा सांगितला होता. एक नेता साखर कारखान्याच्या सभेमध्ये भाषण करत असतो आणि तो सांगतो की ऊसाचा दर वाढला पाहिजे, हे साखरेचं अमुक अमुक वितरण झालं पाहिजे, निर्यात झाली पाहिजे वगैरे वगैरे सगळं तो भाषण करत असतो. आणि सभेमध्ये थोडी चुळबुळ सुरू होते लोकांमध्ये. तर स्टेजवरून त्याला मागचे जे नेते बसले त्यांच्याकडून एक चिठ्ठी जाते आणि त्याला सांगितलं जातं की आपला पक्ष ह्या तुम्ही जे सगळे विधानं करत आहात या सगळ्या विधानांच्या निर्णयाच्या आपला विरुद्ध आहे पक्ष. ते चिठ्ठी वाचल्याबरोबर तो नेता जराही गडबडत नाही, पण त्याला कळतं की आपली चूक झालेली आहे आणि तो लगेच असं पुढे म्हणतो की मी आत्ता जी विधानं केलेली आहेत ही माझी विधानं नाही आहेत, ही विरोधी पक्षाच्या लोकांची विधानं आहेत आणि त्यांचा मी ठोस विरोध करतो. त्यांचा तो विरोध मी डावलून काढतो. मला ही गोष्ट मान्य नाही, आमचा पक्ष त्यांच्या विरुद्ध आहे आणि आम्हाला जनतेचं हे साधायचं आहे. लोकांनी टाळ्या पडतात, सभा जिंकतो. स्वामीजींनी लिहिलेलं आहे की राजकारणामध्ये ज्ञान नसलं तरी भान आवश्यक असतं. परंतु आता राजकारण बदललेलं आहे. मला चांगला आठवतो एक मंत्र्याचा किस्सा. मी मंत्र्यांच्या एका बंगल्यावर होतो आणि सकाळी 8:30-9ची वेळ असेल. त्या मंत्र्यांकडे एक तांत्रिक विषयाबद्दलचे म्हणजे टेक्निकल सब्जेक्टमधले एक इंजिनियर आले होते आणि ते त्या विषयाबद्दल कॉम्प्लिकेटेड विषयाबद्दल त्यांना माहिती सांगत होते. त्या मंत्र्यांच्या तो काही डोक्यात विषय शिरत नव्हता आणि साहजिक आहे की त्यांचा तो विषय पण नव्हता. परंतु नेत्यांचं काय असतं की त्या विषयाच्या सखोलतेत जाण्यापेक्षा किंवा त्या विषयात समजून घेणं, तज्ज्ञांशी चर्चा करण्यापेक्षा त्याने त्या इंजिनियरला विचारलं की तुम्ही हा जो विषय सांगताय ह्याच्याचा प्रॉब्लेम काय मला सांगा. तर त्याने सांगितलं की हा प्रॉब्लेम आहे. मग त्याने त्याला विचारलं की हा प्रॉब्लेम सोडवणारा माणूस कोण आहे. तो म्हणजे साहेब हा माणूस अमुक अमुक सोडू शकतो प्रॉब्लेम. त्याने सांगितलं पीएला की या माणसाला फोन लावा, यांची ओळख करून द्या आणि त्यांना सांगा की हा प्रॉब्लेम सोडून टाका. म्हणजे नेता प्रत्यक्ष प्रॉब्लेम न जाणून घेता सुद्धा ज्याचा प्रॉब्लेम आहे तो आणि जो सोडवणार आहे तो यांची सांगड घालून विषय सोडू शकतो आणि तो लोकप्रियता मिळू शकतो, शक्ती घेऊ शकतो. परदेशामधलं नेतृत्व असं नाहीये. त्यांना तो अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपण जर आपल्याकडच्या नेत्यांची भाषणं बघितली आणि परदेशातील नेत्यांची भाषणं बघितली, आता मी तुलना करू इच्छित नाही, परंतु आता आपण सगळंच काही अमेरिकन करत चाललो तर आपण अमेरिकन गोष्टी चांगल्या पण घेतल्या पाहिजेत. आपण नाहीतरी आता निम्मे अमेरिकन, हायब्रिड अमेरिकन झालेलो आहोत. तर अमेरिकन सिनेटर सर्वसाधारण हा अभ्यास असतो. आपल्याकडे काही अभ्यासू नेते आहेत नाही असं नाही म्हणत, पण सर्वसाधारणपणे असं दिसत नाही की एखाद्या विषयात त्यांचा सखोल अभ्यास आहे. मग जाहीरनामे, मग आश्वासन देणं, मग त्याच्यात आपले जे हेतू असतात ते सुप्त राहतात.
आता अगदी 2005च्या निवडणुकीचं 4चं निवडणुकीचं उदाहरण घ्या. त्यात असं दिलं होतं की मोफत वीज दिली जाईल आणि खूप गवगव झाला. त्यामुळे इलेक्शन फिरली असं मला वाटतं, निवडणुकीचे निकाल फिरले. नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एका पक्षाच्या की निवडणुकीतले आश्वासनं जी असतात ना ती फक्त जाहीरनाम्यासाठी असतात, ती पाळायची नसतात. आता राजकीय नेत्यांचा एक समज असा आहे ना की त्यांना असं वाटतं की आपला हेतू लपून राहील. तर तुमचा जो सुप्त हेतू असतो मनामध्ये भाषण करताना बोलताना, त्या हेतूचे परिणाम वातावरणात साठतात आणि ते तुमच्यावर परिणाम करतात. म्हणजे हेतू जो आहे तुमचा, मूळचा हेतू जो आहे मनातला, अंतर्मनातला, तो तुमचा पाठलाग करत असतो, त्याचे परिणाम तुमचे पाठलाग करत असतात. आणि म्हणून स्वामीजींनी हेतू, त्यातून निर्माण झालेली गती आणि त्याचे परिणाम याची 55 उदाहरणं दिलेली आहेत. खूप सखोल आणि सूक्ष्म विषयाचा विषय तो आहे. परंतु स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की तुमच्या मनामध्ये मूलतः पहिल्यांदा हेतू निर्माण होतो की मला कशी करून इलेक्शन जिंकायचीच आहे. मी खोटी आश्वासनं देईन, पैसे देईन, आकडेवारी देईन, मी विरोधकांना सांगेन, माझा हेतू हा निवडणूक जिंकण्याचा आहे. तर तुम्ही त्या हेतूसाठी तुमच्या मेंदूच्या आतमध्ये गती निर्माण करता. आता एक नेहमी लक्षात घ्या, विज्ञानाचा नियम असा आहे की कोणतीही गती निर्माण झाली की ब्रीच ऑफ इनर्शिया म्हणजे जडाचे जे नियम आहेत ते ब्रेक होतात आणि तिथे गतीचे नियम लागू होतात. म्हणजे ब्रीच ऑफ इनर्शिया म्हणजे काय, गतीचे नियम लागू होतात. त्यामुळे तुमच्या मनामध्ये सूक्ष्म हेतू निर्माण झाल्याबरोबर त्याची जी गती निर्माण होती मेंदूमध्ये, त्या गतीचे परिणाम शरीरावर बाहेर होतात. आणि तो जो हेतू तुमचा असतो, जो तुम्ही व्यक्त करत नाही, सुप्त हेतू असतो, तो साठून राहतो त्याचा परिणाम. आणि म्हणून बऱ्याचदा बघा तुम्ही, असं होतं की एखादा नेता निवडणूक जिंकतो, तो कुठल्या तरी कोर्ट कचेरीत अडकतो. एखादा नेता निवडणूक जिंकतो, त्याच्या मागे बदनामीची मोहीम लागते. एखादा नेता कारखाना उभा करतो, तो कारखाना फसतो. आता कितीतरी कारखाने, कितीतरी प्रोजेक्ट सरकारचे, नेत्यांचे, मंत्र्यांचे फेल गेलेले आहेत. कित्येक नेते असे असतात की त्यांना निवडणूक लढवायची असते, जिंकायची नसते, त्यांना दुसऱ्याला पराभूत करायचं असतं, त्याचा हेतू वेगळा असतो. आता निवडणुकीच्या राजकारणात प्रत्येकाचे हेतू ओळखणं हे म्हणजे त्याचं सगळं मशीन निघालं तर मला वाटतं ते 90% लोक निवडणूक लढवणार नाहीत. म्हणजे काही नेते तर मला सांगतात की आम्हाला जिंकायचंच नाही, म्हणत तरी आम्ही लढतोय, कारण आमच्या भागामध्ये आमचा प्रभाव राहिला पाहिजे, आमचं नाव राहिलं पाहिजे. काहींचं कारण असतं की आता मी आजच अग्रलेख वाचलाय की आता ही निवडणूक, येणारी निवडणूक असणार नाही, तर ती पाडवणूक असणार आहे. म्हणजे हा पाडायचा कार्यक्रम, त्याला पाडायचा कार्यक्रम. म्हणजे निवडणुकीमध्ये जनतेची सेवा किंवा लोकांचं भलं किंवा राजकारण हा विषयच नसतो काही लोकांचा. काहींचे हेतू वेगळे असतात. काहींचा हेतू हा स्वतःला सत्ता मिळवणं असून दुसऱ्या सत्ता मिळवून देणं हा असतो. तर हे सुप्त हेतू जे असतात, तर आपल्याला असं वाटतं की हे परिणाम करत नाहीत किंवा त्याचा आपल्याला वाईट परिणाम होत नाही, कारण हे कोणाला कळत नाही. पण हे फार मोठा धोका माणसाला आहे. उत्क्रांतीमध्ये माणूस खोटं बोलायला शिकला. स्वामीजींनी खोटं बोलण्याचे परिणाम काय होतात शरीरावर, मेंदूमध्ये उलटसुलट प्रवाह कसे निर्माण होतात, त्याच्यावर खूप मोठं संशोधन 93 दिवाळ्यांक दिलेलं आहे. आपण त्याच्यावर नंतर बोलणार आहोत. भ्रष्टाचाराचे परिणाम शरीरावर काय होतात, त्याच्यावर त्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे लाच देता घेताना कसे परिणाम होतात त्याच्यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर वेगवेगळे विषय आहेत. पण मुद्दा माझा असा आहे की हेतू जो आहे, तो हेतू जर तुमचा शुद्ध नसेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत. आणि जर तुम्हाला रिझल्ट मिळाले तरी सुद्धा तरी ते टिकणार नाहीत. आणि टिकले तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची किंमत चुकवावी लागेल. आणि म्हणून मी या निवडणुकीच्या निमित्ताने तमाम उमेदवारांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी जनसेवेचा आपला हेतू शुद्ध ठेवला पाहिजे. मला हे मान्य आहे की कोणताही माणूस 100% हेतू शुद्ध राहू शकणार नाही, कारण कुठेतरी स्वार्थ असेल. मला सत्ता हवी, मला मंत्री हवे, हे बरोबर आहे. पण शुद्ध देशाचं कल्याण, शुद्ध राष्ट्र कल्याण, शुद्ध जनतेचं हित, हा तुमचा हेतू शुद्ध असल्याशिवाय तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. हा मला मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. आणि जर तुम्हाला सक्सेस मिळालं तर त्याची कोणत्या स्वरूपात तुम्हाला किंमत चुकवावी लागणार आहे. आणि म्हणून मला असं सांगावंसं वाटतं तुम्हाला की हेतूची ही लढाई आहे. इट्स अ वॉर ऑफ इंटेन्शन्स. येणारी निवडणूक, ज्याचा हेतू, ज्या पक्षाचा, ज्या नेत्याचा, ज्या कार्यकर्त्याचा हेतू विश्वाच्या नियमाला जास्तीत जास्त जुळेल, तो जिंकेल. जो नेता जास्तीत जास्त समतावादी असेल, जास्तीत निस्वार्थ असेल, ज्याच्या मनात ठाम स्वतःच्या हेतूबद्दल शंका नाहीये, विश्वास आहे, जो निशंक आहे, तो जिंकेल. तर तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर मी ह्या विषयाचा समारोप करताना एवढं सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारचं आश्वासन देताना, कोणत्याही प्रकारचा विचार मांडताना, कोणत्याही प्रकारची गोष्ट लोकांसमोर मांडताना आपल्या हेतूबद्दल निशंक राहा, आपल्या हेतूबद्दल खात्री ठेवा आणि लोकांना आपला हेतू पटवण्याचा यशस्वी व्हा. एकदा का तुमचा हेतू पटला की तुम्ही निम्मी लढाई जिंकली, हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.